महिला आरक्षण विधेयकाच्या मार्फत स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे। चर्चा सुरू असताना विधेयक लागू करण्याची एवढी घाई का असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। आमचा विरोध लोकसंख्येनुसार लोकसभा मतदारसंघाच्या होणाऱ्या पुनर्रचनेला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये? खरं तर ज्या गोष्टीमध्ये डिलिमिटेशन्सला सगळ्या गोष्टी चर्चा सुरू होत्या, त्या चर्चा सुरू असताना जो विधायक पास ऑन झालेला आहे त्याच विधायकनुसार महिला आरक्षण होईल अशी घाई का करण्यात आली असा सवाल आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। आपण एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डिलिमिटेशन मध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत की ज्या लोकसंख्येनुसार ज्या ज्या राज्यांनी खऱ्या अर्थानं समजूतदारपणा दाखवला, ज्यांच्या 2% आहे, म्हणजे त्याच्यात मग महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, ज्या राज्यांनी डोकं लावलं, ज्या राज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःला भानवर ठेवलं, त्या राज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नुकसान का व्हावा असा प्रश्न देखील उपस्थित केलाय। या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे सगळं सरकार हा सगळा सत्तेचा अमरपट्टा ठेवतोय का हा एक प्रश्न देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। या सगळ्यानुसार जसं गौरी आपण म्हटलं, पहिलंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की महिला आरक्षणाला घेऊन कुठल्याही गोष्टीचा विरोध कुठलाही पक्ष करत नाहीये, पण या महिला आरक्षणाच्या नंतरचा जो अंडर करंट आहे त्या अंडर करंटचा विरोध आम्ही करतो असं थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोललं। बहुधा पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात एक मोठा एक्सपोज केली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आता या संदर्भात मोठी चर्चा होण्याची शक्यता आता सगळ्याकडे समजलं ते। डिलिमिटेशन मध्ये आता सगळे विरोधी पक्ष नेते हे सगळे एकत्र येतात का आणि याचा विरोध आता सरकारकडे करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। गौरी, नक्कीच श्रेयस, नेमक्या काय चर्चा सुरू होतात आता यानंतर हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।